नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मार्केटमध्ये काय मोमेंटम झालं, निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड केला होता लाईव्हमध्ये आणि उद्या मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते. तर जर तुम्हाला हा सिरीज आवडत असेल डेली मार्केट ॲनालिसिसची तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. अशा लोकांना शेअर करा जे विदाऊट ॲनालिसिस ट्रेड करून लॉस करतात. तर त्यांना म्हणा की ॲनालिसिस बघून ट्रेड करा, म्हणजे डेफिनेटली लॉसेस तर कमी होतीलच बट प्रॉफिट्स पण तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत राहतील. सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. आज आपण बघणार आहे निफ्टीमध्ये आता मार्केटमध्ये काय मोमेंटम झाला, आज आपण काय ट्रेड केला होता. तर काल आपण ऑलरेडी ॲनालिसिस केलं होतं की 24,300च्या खाली जर गेला तर 23,900 आणि 24,420च्या वर जर गेला तर 24,700पर्यंत टार्गेट येईल. बट मार्केटमध्ये आज एक डोजी कॅन्डल बनली, खाली पण ब्रेक केला. सकाळी न्यूज होती, त्या न्यूजच्या चक्करमध्ये खाली ब्रेक केला, तिथून एक रिव्हर्सल आला, वरती गेला पण वरती पण सस्टेन नाही केला. मार्केट कुठेतरी सेंटरला एक्झॅक्टली ज्या मार्केट जिथे चालू झाला होता तिथेच बंद झाला. तर ही एक बॅड न्यूज तर आहे. ओके चला, दोन्ही साईडला ज्यांनी बाय केला असेल पोझिशनल त्यांचाही स्टॉप लॉस झाला, ज्यांनी सेल केला असेल त्यांचाही स्टॉप लॉस झाला. सो व्हॉट नेक्स्ट. बट मी याला कन्सिडर करेल की हे अजून एक चांगली गोष्ट आहे. आता कन्फर्म माहीत आहे आपल्याला की ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला मुवमेंट करेल. तर ओके, फर्स्ट टाईममध्ये ठीक आहे, खाली आला वर गेला. बट आता इथून जे आहे अजून आपली एक ॲक्युरेसी आता वाढणार आहे की ज्या साईडला 24,420 ब्रेक केला तर 700चं टार्गेट, 24,300 ब्रेक केला तर मिनिमम 200 आणि 23,900पर्यंत टार्गेट. तर हे टार्गेट जे आहे ही पॉसिबिलिटी आता आपल्याकडे डायरेक्टली ओपन झालेली आहे आणि हे लेवल्स आता उद्यासाठी येणार. सो दॅट इज द ग्रेट थिंग की आता आपल्याला माहिती आहे की उद्या आपल्याला काय करायचं आहे. तर याच्यासाठी आता आपण येऊ 5 मिनिटाच्या निफ्टीच्या चार्टवर. निफ्टीमध्ये बघूया कुठे लेवल्स कुठे ब्रेक झाले की ट्रेड करणार आहे. उद्या समजा निफ्टी फ्लॅट ओपन झाला, 24,300 ब्रेक करत असेल तर 300 ब्रेक केल्यावर आपण ट्रेड करू शकतो. आपला जो टार्गेट राहणार आहे इंट्राडेमध्ये 24,220. एक 80 पॉईंटचं टार्गेट आपल्याला खाली मिळू शकते. त्याच्यासाठी 300 ब्रेक केल्याच्या नंतर जो स्टॉप लॉस आपण प्लेस करू तो स्टॉप लॉस कुठेतरी 30-40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण ट्रेड करू शकतो. व्हॉट इफ आपल्याला वरच्या दिशेला ट्रेड करायचा आहे तर वरच्या दिशेला ट्रेड आपल्याला करायचं आहे. ही बिग कॅन्डल आहे, याच्या मिनिमम 50% ब्रेक झाला तर 380 किंवा 420 जरी ब्रेक होत असेल तर 420च्या वर आपण निफ्टीमध्ये बाय ट्रेड इनिशिएट करू शकतो. त्याचा स्टॉप लॉस आपण असाच इंट्राडेसाठी 30-40 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण ट्रेड करू शकतो. याच्यामध्ये जे टार्गेट आहे आपल्याला 480पर्यंत टार्गेट मिळू शकते. सो हा ट्रेड निफ्टीचा झालेला आहे. दोन्ही साईडला लेवल्स ब्रेक झाले तर ट्रेड करणार आपण. इन बिटवीन जर मार्केट राहिलं फॉर एक्झाम्पल 24,300 to 420 याच्या मधातच जर मार्केट राहत असेल तर तिथे आपण जास्त ट्रेड करणार नाही. तिथे व्होलॅटिलिटी साईडवेज मार्केट जे आहे ते होऊ शकते. आय होप आता निफ्टीचा व्ह्यू क्लिअर असेल. काही डाऊट्स असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी डेफिनेटली आन्सर द्यायला इंटरेस्टेड असेल डाऊट्सला तुमच्या. लेट्स सी बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये बघूया आपण काय झालं. बँक निफ्टी पण सेम आज व्होलॅटिलिटी झाली आणि निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण आज काय ट्रेड केला होता तो एक डिस्कस करायचा राहून गेला. निफ्टीमध्ये आज आपण 24,260च्या खाली ट्रेड केला होता फॉर द टार्गेट ऑफ 220. तर हे टार्गेट अचीव झालं. नंतर इथे एक बॉलिंजर बँड सेटअप भेटला आणि एक मोठा मोमेंटम झाला निफ्टीमध्ये आणि वरती पण एक बॉलिंजर बँड सेटअप भेटला. मुवमेंट जिथे संपलं तिथून आणि तिथून खाली एक मोठा मोमेंटम झाला. तर यस, तुम्ही बॉलिंजर बँड सेटअप ट्रेड करत असाल तर तुम्हाला मोठे मोठे टार्गेट्स आणि स्टॉप लॉस मिळणार. फक्त तुम्हाला सेटअपवर भरोसा ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली तुम्हाला सेटअप ट्रेड करायचे आहे. असं नाही आहे की तुम्ही एक दिवस एक सेटअप ट्रेड करणार, दुसऱ्या दिवशी दुसरा सेटअप ट्रेड करणार. यासाठी मी एक शॉर्ट पण बनवला होता की तुम्ही जर एक सेटअप 100 टाईम ट्रेड केला तर तुम्ही डेफिनेटली प्रॉफिटेबल होणार. रादर दॅन 100 सेटअप एकदा तुम्ही ट्राय केले तर त्याच्यामुळे तुम्हाला काहीच रिझल्ट येणार नाही. तर एक सेटअप पकडा, एक स्ट्रॅटेजी पकडा आणि त्याला मल्टिपल टाईम ट्रेड करा. तुम्हाला रिझल्ट्स ऑटोमॅटिकली येणं चालू होतील आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्या सेटअपमध्ये जे आहे एक्सपर्ट होत राहणार. नाव लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पण आपण बघूया आज काय झालं. इथे तुम्ही बँक निफ्टीमध्ये डब्ल्यू पॅटर्न कन्फर्मेशन बघू शकता 50,365च्या वर. तर 50,365च्या तिथे एक डब्ल्यू पॅटर्नचा कन्फर्मेशन पण मिळाला आणि त्याच्यानंतर एक मोठा मोमेंटम झाला बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी मी मल्टिपल टाईमपासून म्हणत आलेलो आहे की जोपर्यंत 50,000च्या खाली जात नाही तोपर्यंत माझ्यासाठी बँक निफ्टी बिअरिश नाही आहे. बँक निफ्टी थोडं हळूहळू करून वरतीच जात आहे. आता इथून पुढे ॲक्सिस बँक एक चांगला स्टॉक वाटत आहे जो येणाऱ्या टाईममध्ये वरती जाऊ शकतो. ओव्हरसोल्ड स्टॉक आहे खूप जास्त.
इथून 1210 1220 पर्यंत ॲक्सिस बँक जो आहे इझिली मुवमेंट करू शकतो. आपण डिस्कस करूया याच व्हिडिओच्या एंडमध्ये. ॲक्सिस बँक मी तुम्हाला दाखवून देईल की कुठे बाय करायला पाहिजे, किती टार्गेट असणार आहे. बँक निफ्टी आता आपण बघू शकतो की आपल्याला फक्त बाय करायचं आहे 50,630च्या वर इंट्राडेमध्ये बाय करू शकतो आपण. 630च्या वर इंट्राडे किंवा 50,700च्या वर गेला तर आपण बाय करणार. आपलं फर्स्ट टार्गेट जे आहे 50,800, दुसरं टार्गेट जे आहे 51,000 इंट्राडेसाठी. जर खाली येत असेल तर खाली आपण जास्त इंटरेस्टेड नाही आहे. 50,500ला सपोर्ट आहे, त्याच्यानंतर मल्टिपल सपोर्ट आहे, 50,400ला पण सपोर्ट आहे. जर गॅप डाऊन आलं तर आपण रिव्हर्सलसाठी जिथे प्लॅन करू, जेव्हा मार्केट टर्न होईल तेव्हा आपण बायचाच व्ह्यू बनवणार आहे. फिन निफ्टी पण बघून घेऊया आपण. 23,000च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे फिन निफ्टीनी. तर फिन निफ्टी आता 23,050 जर ब्रेक केला तर आपण बाय करू. आपलं टार्गेट जे आहे 23,250, 150, 250 हे दोन टार्गेट आपण उद्यासाठी प्लॅन करू शकतो. तर फिन निफ्टीचा लेवल डायरेक्टली आपण बघून घेणार आहे. 23,050च्या वर जर निघाला तर 23,150 आणि 23,250 हे आपले टार्गेट राहणार आहे. उद्या जर 23,050 ब्रेक केला तर 23,000चा स्टॉप लॉस लावून तुम्ही बाय करू शकता. पुढे 100 ते 150 पॉईंट तुम्हाला मिळू शकतात. नाव लेट सी ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँक एकदा आपण बघून घेऊ की ॲक्सिस बँकमध्ये कुठे आज क्लोजिंग झाली, काय झालं. तर 1163 लास्ट 5 मिनिटमध्येच एक थोडासा खाली येऊन बंद झालेला आहे, पण तुम्ही डेली चार्टमध्ये बघू शकता काउंटर जे आहे ते स्ट्रॉंग आहे. 1164 1163ला ट्रेड करत आहे. ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे 1156चा. तर याच कॅन्डलच्या स्टॉप लॉसचा लो लावून तुम्ही 1140 किंवा 1150चा एक स्टॉप लॉस लावून तुम्ही ट्रेड करू शकता. वरच्या साईडला 1200 पर्यंतचं टार्गेट पॉसिबल आहे. तर तुम्ही ट्रेड करत असाल उद्या ॲक्सिस बँक 1165च्या वर, 1164ला क्लोज झालेला आहे. 1165च्या वर जर निघाला तर बाय करा. स्टॉप लॉस ठेवा 1150चा आणि टार्गेट जो आहे तुमचं 35 पॉईंट वरती 1200 रुपयापर्यंत टार्गेट असायला पाहिजे ॲक्सिस बँकमध्ये. तर आय होप तुम्हाला इंडेक्सवर स्टॉक्सवर व्ह्यूज आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्कीच मी ते डाऊट्स ऐकायला मला आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू एव्हरीवन.